विधान परिषदेच्या अनुषंगाने महायुतीची आज महत्त्वपूर्ण बैठक। विधिमंडळात महायुतीच्या गटनेत्यांसह मुख्य प्रतोद यांची बैठक। शिंदे फडणवीसांसह अजित पवारांच्या पक्षाचे नेते सुद्धा उपस्थित राहणार। विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मतांची जुळवाजुळव। 3 मतं असणाऱ्या बविआच्या हितेंद्र ठाकूरांची फडणवीसांनंतर शरद पवार आणि अजित पवारांसोबत सुद्धा बैठक। माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवारांकडून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल। मोपलवारांची 3000 कोटींची संपत्ती कशी, त्यांच्या डोक्यावर कुणाचा हात, रोहित पवारांचा सवाल। मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीयांची बैठक। उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाची अधिकृत मान्यता। राष्ट्रवादीला देणगी स्वीकारता येणार, आयोगाच्या निर्णयामुळे दिलासा। दुधाला भाव मिळण्यासाठी फुलंब्रीमध्ये काँग्रेस आक्रमक। संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावर दूध ओतून आंदोलन, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। बारसू रिफायनरी विरोधकांचा आज मोर्चा। मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा निघणार। अधिवेशनात रिफायनरी रद्दचा निर्णय न झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक। मुंबई ठाण्यासह कोकणात कालच्या मुसळधार पावसानंतर आज थोडीशी उसंत, मात्र रेड अलर्ट जारीच। 24 तासात पुन्हा अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा। नागपुरात भरधाव स्कूल बसच्या धडकेत सायकल स्वार वृद्धाचा मृत्यू। अपघाताची घटना सीसीटीव्हीत चित्रित। आरोपी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल। मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात 1.5 रुपयांनी वाढ। पीएनजीच्या दरात सुद्धा 1 रुपयाची वाढ। आजपासून दर लागू, वाहनधारकांमध्ये मात्र नाराजी।